दिगंचे येथे गेले अनेक दिवस धरणी आंदोलन त्या ठिकाणी रस्त्यासाठी चालू होतं. मला वाटतं 5 नंबर वॉर्डातला दलित वस्तीचा रस्ता, त्यासाठी मला वाटते दिगंज गावातले समाज बांधव असतील त्यांनी गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी संघर्ष त्या ठिकाणी केला. मला वाटतं 3 दिवस पाठीमागे होतो तेव्हा माझी दादांचे आंदोलन चालू झाल्यापासून चर्चा त्या ठिकाणी होत होती. दादा याला मार्ग कशा प्रकारे आपण काढायचा आणि ते मार्गी लावायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागते. मला ते दादांची माझी चर्चा झाल्यानंतर ना बरे आम्ही इथं त्या ठिकाणी आलो आणि तुम्ही मला रस्त्याची हालत त्या ठिकाणी दाखवली. रस्ता अतिशय दुर्दैवी परिस्थितीत त्या ठिकाणी होता. तर त्या आतमध्ये कोणाला काही झालं किंवा कोण दुर्दैवानं वारलं तरी पण त्यातनं बाहेर यायची एवढी अडचण होती की खूप दुर्दैवी परिस्थिती या रस्त्याची त्या ठिकाणी होती. अँब्युलन्स जरी आत न्यायची झाली तरी अँब्युलन्स देखील त्या ठिकाणी जात नव्हती. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी या रस्त्याची होती. अडचण त्या ठिकाणी पाहताच मी दादांना त्या ठिकाणी कळवलं, अध्यक्षांना कळवलं, आमदार साहेबांना कळवलं आणि आम्ही त्या ठिकाणी कामाला लागलो. आणि जे काही दिगंचीचे नकाशा एका ठिकाणी दादा आपण तुम्ही गेले 10 मला वाटते मागच्या 5 वर्षांमध्ये तुम्ही काढला होता, त्या नकाशावरती आपण अभ्यास करून मला वाटते मार्ग काढण्याचा निर्णय त्या ठिकाणी केला. अधिकाऱ्यांचं मी त्या ठिकाणी प्रथमतः आभार मानतो. व्हिडिओ साहेबांनी देखील तेवढंच सहकार्य मला त्या ठिकाणी केलं. सर्व प्रशासक असतील, सर्व अधिकारी असतील, सर्व पोलीस बांधव असतील, त्यांचेही मी त्या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी देखील मला अतिशय चांगली मदत केली. विशेष ग्रामसेवकांचा मी आभार मानतो. मला वाटते माझ्या प्रत्येक हाकेला ते त्या ठिकाणी धावून येत होते आणि मला पाहिजे ते पत्र त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलं. आज हे अतिक्रमण जे आहे ते निघत असताना मला वाटते प्रत्येकाला आपल्या दारातली भिंत पडत असताना वाईट त्या ठिकाणी वाटतं. पण आज रस्ता आपल्या दारातून जात असताना आणि एक चांगला रस्ता आपल्या या वस्तीला त्या ठिकाणी भेटत असताना त्या सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी एकत्रितपणे येऊन त्या ठिकाणी ठरवलं की आपण रस्ता हा सगळ्यांच्या विचारांना त्या ठिकाणी करूया. हे सगळ्यांचं सहकार्य, जे काही मतभेद असतील, जे काही वाद असतील, ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात आपापल्या जागेत 2-2 फूट मागं पुढे सरकून सगळ्यांनी सहकार्य केलं. मी प्रथमतः त्या समाजाचा देखील मी खूप खूप आभारी मानतो. जर तुमच्यातला जर बळीदादा अध्यक्ष जर एखादा मागं पुढे सरकला नसता तर मला वाटते गेले अनेक वर्ष दादा प्रयत्न करत होते, वास तोंडाला येत होता पण तो काही खाता येत नव्हता. एवढी मोठी अडचण, अनेक प्रश्न त्या ठिकाणी होती. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन आपल्या सगळ्यांचं टीमवर्क करून मला वाटतं दादा आपण त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे माझं एकट्याच भाग म्हणलं तर तसं होत नसते. टीमवर्क असल्याशिवाय काम त्या ठिकाणी दादा होत नसते. तुम्ही देखील मला वाटतं कट धरून 9 दिवस त्या ठिकाणी बसला होता. मी 3 दिवस पाठीमागे आल्यावरती म्हटलं मी शब्द देतोय तुम्ही उठा, कडक ऊन आहे, रोज आजारी कोणतर पडचाला काळजी होती, पण तुम्ही म्हणला आम्ही उठत काय नाही, तुम्ही 3 दिवसांनी या. शब्द अनेक जण येऊन गेले पण आम्ही काय उठत नाही. नक्कीच तुम्ही म्हणजे ती जिद्द जी तुम्ही चिकाटी जी या कामाबाबतीत पकडली होती म्हणजे ती अतिशय कौतुकाची बाब आहे. चिकाटीनं आपल्या समाजाला त्या ठिकाणी रस्ता मिळावा म्हणून तुम्ही प्रामाणिक त्या ठिकाणी प्रयत्न केला. नक्कीच तुमच्या प्रयत्नाला त्या ठिकाणी यश आलं आणि तालुक्यानं तुमच्याकडे लक्ष केंद्रित करण्यासारखं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं आणि आम्ही येऊन ते मार्गी लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मला वाटते प्रणवला 40 वर्षाचा प्रश्न होता. तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी त्या रस्त्यासाठी झटत होता. पण दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे योग लागतो. जसा माझा 22 वर्षात सभापती आणि सदस्य होण्याचा योग आला तसा हा रस्ता देखील माझ्या हातातून व्हावा असं काय योग आलता का काय असं मला वाटतं. पण नक्कीच हे कामाची जबाबदारी, या रस्त्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावरती दिलेली आहे. मी एक जिल्ह्याचा सभापती म्हणून, प्रतिनिधी म्हणून एक जिल्ह्यात तुम्ही मला या दिगंची गटानं त्या ठिकाणी पाठवलेला आहे. नक्कीच मी हे काम न समजता एक जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी समजतो आणि नक्कीच हे प्रश्न
आता राहिलेले 1-2% आहे ते देखील आपण 1-2 दिवसात मार्गी लावू. आता आचारसंहिता 22 तारखेला संपल्यानंतर नक्कीच पहिला प्रस्ताव हा मी तुमचं करेन आणि दिगंचितलं माझं पहिलं काम मला वाटतं हे माझं होईल एवढं मी अपेक्षित करतो. नक्कीच तुम्ही काम झाल्यावर नारळ फोडायला आम्हालाच बोलवतो आणि आमच्या हस्तेच या रस्त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी करताला एवढी अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांकडून त्या ठिकाणी करतो. आज हा रस्ता म्हणजे रस्ता अतिशय महत्वाचा असतो. खरं सांगायचं झालं तर एक गाव जर एका बाजूला वाहिलं पडल्यानंतर ना त्या गावाला रस्ताच जर जोडला नसला तर ते गाव विचारानं असेल, बाकी उद्योगाच्या बाबतीत असेल, कामाच्या बाबतीत असेल, गाव मागे राहतं. त्यामुळे रस्ता हा अतिशय महत्वाचा विषय आज मला वाटतं आपल्या आयुष्यात त्या ठिकाणी ठरतो. आणि तुम्ही समाज बांधव म्हणून आपापली मतभेद असतील ते सगळे एका बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे आला. तुमचंही मी त्या ठिकाणी मी असो, ग्रामपंचायत असो, सर्वजण त्या ठिकाणी तुमचं आभार मानतो. आदरणीय आमदार साहेब असतील, आदरणीय अध्यक्ष असतील, मी त्यांचंही त्या ठिकाणी आभार मानतो. त्यांचंही मला चांगलं मार्गदर्शन व सहकार्य माझ्या या 2-3 दिवसाच्या कामकाजात त्यांचं मला मिळालं. मी त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो.